नमस्ते मित्रांनो, मी सचिन पाटील तुमचे स्वागत करतो फ्री मॅथ्स एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये. या भागामध्ये आपण इयत्ता 10वी मॅथ पार्ट 2च्या चॅप्टर 1 सिमिलॅरिटीचा तिसरा भाग बघणार आहोत. मागील भागांमध्ये आपण सिमिलॅरिटीचे दोघेही भाग, त्यामध्ये आपण एरियाज ऑफ रेशिओज ऑफ ट्रायंगल्स बघितले आहेत. या ठिकाणी या भागामध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला सुरुवात करणार आहोत. थेरम बघा. If a line parallel to side of triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divide the sides in the same proportion. आता दिलेली जी माहिती असेल त्या माहितीवरनं सर्वात आधी आपण फिगर काढण्याचा प्रयत्न करू. बघा, एक ट्रायंगल काढला मी. त्या ट्रायंगलला नाव दिलं ट्रायंगल ABC. स्टेटमेंटमध्ये दिल्यानुसार लाईन पॅरलल टू साइड्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एका साइडला एक लाईन पॅरलल असेल आणि ती लाईन सुद्धा कुठून जाणारी असेल? इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट. ट्रायंगलच्या ज्या दोन रिमेनिंग साइड्स असतील त्या रिमेनिंग साइडच्या दोन डिस्टिंक्ट पॉईंटमधून जाणारी साईड असेल तर बघा, देन नंतर जे स्टेटमेंट असेल ते स्टेटमेंट म्हणजेच काय तर तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे. द लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रपोर्शन, म्हणजेच AP/PB इज इक्वल टू AQ/QC प्रूव्ह करायचं आहे. आता दिलेली जी माहिती असेल त्या माहितीला आपण सिम्बॉलिकली लिहू, म्हणजेच काय गिवन लिहिणार. आपण सुरुवातीला काय केलं, ट्रायंगल घेतलं. म्हणून इन ट्रायंगल ABC लाईन L हियर, दिस लाईन L पॅरलल टू लाईन BC अँड लाईन L इंटरसेक्ट AB अँड C इन पॉईंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. आता देन नंतरचा पार्ट तो सुद्धा आपण सिम्बॉलिकली लिहू. काय लिहिलंय या ठिकाणी? The line divide the sides in the same proportion, म्हणजेच AP/PB is equal to AQ/QC. सेम शब्द आलाय म्हणून आपण या ठिकाणी इक्वल असा त्याचा अर्थ घेणार. आता दिलेली माहिती आपल्याला ही पुरेशी नाही आहेत म्हणून आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन घेणार. कन्स्ट्रक्शनमध्ये काय करणार? P आणि C या पॉईंटला जॉईन करणार, B आणि Q या पॉईंटला जॉईन करणार आणि एरियाज ऑफ रेशिओज ऑफ ट्रायंगल्स या भागाचा आपण या ठिकाणी वापर करून हे प्रूफ लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रूफमध्ये दोन ट्रायंगल घेतलेत, APQ आणि ट्रायंगल PQB. आता हे दोन्ही ट्रायंगल्स मध्ये बघा, जर या Q पॉईंट पासून आपण परपेंडिक्युलर टाकलात AP वर तर काय होईल? दिस इज दी हाईट ऑफ ट्रायंगल APQ. सिमिलरली, whenever we take PB as a base of triangle PQB, then it is the height. Means we can say that this segment is the height of both triangle APQ and PBQ. Okay? बघा, APQ आणि PBQ या दोन्ही ट्रायंगलची ही साईड जी आहे, तुम्हाला ग्रीन कलरची लाईन दिसते, ती लाईन म्हणजेच काय असेल? हाईट असेल. मग आता इक्वल हाईटचे जर ट्रायंगल्स असतील तर त्यांचा एरियांचा रेशो आपल्याला माहिती आहे. त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण या ठिकाणी लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PPQ इज इक्वल टू AP/PB. means the areas proportional to their bases. Now again we take the another pair of triangles APQ and PQC. See, observe here, whenever again I am draw here perpendicular line from point P on side AQ, then this is the height of triangle APQ. At the same time, whenever we take QC as a base, then it is also height of triangle PQC. Therefore, both triangle APQ and PQC are the triangles having same height. So again we can write the areas of ratios of that two triangles like this. Area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to AQ/QC. Getting? This is the areas proportionate to their bases. This is the second point. Now segment PQ is a common base of triangle PQB. PQ is the common base of triangle PQB and PQC, and line PQ is parallel to side or segment BC. Means triangle PQB and triangle PQC have equal heights. Means both triangles having same base and equal heights, means they are congruent triangles. So we can say that the areas of that two triangles is equal. Therefore, area of triangle PQB is equal to area of triangle PQC. This is your third thing. Now observe all these first one, second one and third one. You can say that here the numerator are same, denominator are different, but the areas
of that two triangles are equal. So we can replace that one and directly we can say that area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC from first, second and third. Therefore, if the left hand side are equal, therefore we can say that their right hand sides are also equal. So directly we can say that AP upon PB is equal to AQ upon QC. In this way you can prove the basic proportionality theorem. Now converse of basic proportionality theorem. This converse, if a line divide any two sides of triangles in the same ratio, then the line is parallel to the third sides. Here I am explain only the given. प्रूफ इज नॉट आस्क इन युअर बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला कॉन्व्हर्स विचारला जाणार नाही. त्यावरील जे काही एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे कॉन्व्हर्स स्टेटमेंट दिलेले आहेत. बघा आता या ठिकाणी काय दिलं आहे, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल्स इन द सेम रेशिओ देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजेच काय, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे जर तुम्हाला दिलं असेल तर आपल्याला म्हणता येईल की लाईन पी क्यू ही पॅरलल आहे बी सीला. आधीच्या जे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये जे तुम्हाला प्रूव्ह केलं आहे ते आता गिवन असेल आणि जे तिथं त्या ठिकाणी गिवन होतं ते आता या ठिकाणी टू प्रूव्ह असेल. म्हणजे स्टेटमेंटनुसार आपण काय लिहिणार, इन अ फिगर लाईन एल इंटरसेक्ट द साइड ए बी and AC of triangle ABC in point P and Q respectively and AP upon PB is equal to AQ upon QC. This thing is given and you have to prove line L or line PQ is parallel to segment BC. ठीक, तुम्हाला हे लाईन PQ म्हणा किंवा याला लाईन L नाव द्या. तुम्हाला या ठिकाणी म्हणता येईल की ही PQ लाईन किंवा लाईन L पॅरलल आहे BC ला. बस, तुम्हाला यावर प्रूफ विचारलं जाणार नाही. हे फक्त तुम्हाला फॉर्म्युला म्हणून तो लक्षात ठेवावं लागणार आहे एक्झाम्पल सोडवण्यासाठी. तुमच्या पुस्तकात बघा ही ॲक्टिव्हिटी दिली आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे. ड्रॉ ट्रायंगल ABC. हे कुठलाही ट्रायंगल काढा, बायसेक अँगल बी, बी अँगलला बायसेक्ट करा, नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AC अँड द अँगल बायसेक्टर ॲज अ D. अँगल बायसेक्टर AC सेगमेंटला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल त्या पॉईंटला D नाव द्या. मेजर द साईड AB. आता तुम्हाला प्रॅक्टिकली करायचं आहे हे सगळं. AB BC यांची जी काही लेंथ असेल ती लेंथ या ठिकाणी लिहून काढायची. आता प्रत्येक विद्यार्थी फिगर वेगवेगळ्या काढेल, त्यांच्या लेंथ वेगवेगळ्या येतील, म्हणून मी या ठिकाणी जसंच तसं फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून देतो की काय करायचं आहे तुम्हाला कृती. AB BC AD आणि DC या सगळ्यांच्या तुम्हाला लेंथ मोजायच्या आहेत. अँगल बायसेक्टर युजिंग कंपास व्यवस्थित ड्रॉ करणार आणि नंतर रेशो फाइंड करणार. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC आहे किंवा नाही, का ते डिफरंट येत आहेत ते. तर यू विल फाइंड दॅट बोथ द रेशोज आर ऑलमोस्ट इक्वल. म्हणजे जवळजवळ ते इक्वलच असतील. सिम्प्लिफाय करायचं, डेसिमल पॉईंटमध्ये जर तुमच्या व्हॅल्यूज असतील त्याला सिंपल घरी पडताळा करण्यासाठी तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर केला तरी चालेल. बायसेक्ट रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल्स अँड फाइंड द रेशोज ॲज अबाव. यू कॅन व्हेरीफाय दॅट द रेशोज आर इक्वल. तुम्हाला व्हेरीफाय करता येईल की जो रेशो आहे तो रेशो इक्वल आहे. प्रॉपर्टीज ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल्स. आता प्रॉपर्टी, अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी काय आहे ते आपण या ठिकाणी थिअरमच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. द बायसेक्टर ऑफ अन अँगल of a triangle divide the sides opposite the angles in the ratio of the remaining sides. आता पुन्हा जी माहिती दिली आहे त्या माहितीवरनं आपण फिगर काढू. तुमच्या पुस्तकातली फिगर आहे या ठिकाणी बघा. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड्स अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. म्हणजे बघा या ठिकाणी या ट्रायंगल ABC मध्ये C अँगलला डिवाइड केला आहे, E पॉईंटमध्ये डिवाइड्स होत आहेत. तुम्हाला आता गिवन जे काही स्टेटमेंट दिलं असेल ते स्टेटमेंटवरनं आधी आपण गिवन बघू. इन अ ट्रायंगल AB बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट सेगमेंट AB इन पॉईंट E पॉईंटमध्ये तो इंटरसेक्ट करतोय AB या सेगमेंटला. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे बघा. AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB या पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता पुन्हा दिलेली इन्फॉर्मेशन सफिशियंट नाही आहेत म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, कन्स्ट्रक्शन घेणार. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. CE या रेला बघा, या CE रेला
पॅरलल सेगमेंट काढायची पासिंग थ्रू पॉईंट बी. बी पॉईंटमधून पॅरलल लाईन काढायची. एक्सटेंड ए सीला एक्सटेंड करा. तो ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करेल त्या पॉईंटला डी नाव द्या. आता आपण याचं प्रूफ बघणार आहोत. बघा, रे सी पॅरलल टू रे बी डी. हा सीई रे पॅरलल आहे बी डीला अँड ए डी इज अ ट्रान्सव्हर्जल. जर ए डीला आपण ट्रान्सव्हर्जल घेतली तर आपल्याला म्हणता येईल अँगल ए सी ई. बघा, हा ए सी ई अँड अँगल सी डी बी बोथ आर अल्टरनेट अँगल्स. पहा, ह्या दोन लाईन पॅरलल, ही ट्रान्सव्हर्जल, म्हणून ए सी ई आणि सी डी बी या दोघंही अँगल्सला आपण करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणता येईल. नाऊ टेकिंग बी सी ॲज अ ट्रान्सव्हर्जल. आता काय करणार, बी सीला ट्रान्सव्हर्जल घ्या. पुन्हा सीई आणि डी बी या दोघंही लाईन पॅरलल आहेत. बी सीला जर आपण या ठिकाणी ट्रान्सव्हर्जल जर घेतली तर आपल्याला काय म्हणता येईल, अँगल ई सी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी बी डी बोथ आर अल्टरनेट अँगल्स. हे दोघंही अँगल्स कुठले आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. बट अँगल ए सी ई इज कॉन्ग्रुएंट टू ई सी बी. व्हाय बोथ आर कॉन्ग्रुएंट? बिकॉज CE is the angle bisector of angle ACB. ACBचा CE हा अँगल बायसेक्टर आहे. म्हणून आपल्याला हे गिवनमध्येच दिलं आहे, म्हणून या ठिकाणी रिझन लिहिणार गिवन. मग आता बघा, ACE कॉन्ग्रुएंट टू ECB कॉन्ग्रुएंट टू CBD and again congruent to CDB. So we can say that all these four angles are congruent. Therefore CBD congruent to CDB both angles are congruent. आता हे दोघंही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच काय, ट्रायंगल CBD इज अँन आयसोसेलस ट्रायंगल. म्हणजे त्याला आपल्याला आयसोसेलस ट्रायंगल म्हणता येईल. आता या आयसोसेलस ट्रायंगलमध्ये CB कॉन्ग्रुएंट टू CD असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण काय, साईड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल. नाऊ इन ट्रायंगल ABD. बघा, आता ABD ह्या ट्रायंगलच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत. आता CE इज पॅरलल टू BD. बघा, ABD ह्या ट्रायंगलमध्ये CE पॅरलल टू BD means CE or EC, this segment is parallel to one side of the triangle. Therefore, using our basic proportionality theorem, we can say that AE upon EB is equal to AC upon CD. Getting? का बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये बघितलं आपण, जर कोणतीही एक लाईन दोन साईडला दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर ती लाईन प्रपोर्शनमध्ये त्या दोघंही साईड्सला डिवाइड्स करत असते. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये आपण बघितलं आहे. म्हणून AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. बट ऑलरेडी वी से दॅट दिस CD सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू CB. सो replace this CD by CB. Therefore, we can say that AE upon EB is equal to CA upon CB. आता कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. कॉन्व्हर्स काय आहे आता याचं त्या ठिकाणी बघा. इफ इन ट्रायंगल ABC पॉईंट D on side BC such that AB upon AC is equal to BD upon DC, then ray AD bisect angle BAC. आता पुढचा पॉईंट आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स and their transfer. Already you learned this property in standard 8. So they are given to you only activity. Draw three parallel lines, label them as L, M and N. Draw transversal T1 and T2. AB, BC are intercept on transversal T1. PQ, QR are intercepts on transversal T2. Theorem. यावर आधारित आता हा theorem असेल. The ratio of the intercept made on transversal by three parallel lines is equal to the ratio of the corresponding intercept made on any other transversal by the same parallel lines. पुन्हा दिलेल्या इन्फॉर्मेशनवरनं आपण या ठिकाणी फिगर काढू. बघा, रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन. सो वी ड्रॉ हियर थ्री पॅरलल लाईन L, M and N and transversal T1 and T2
given line L parallel to line M parallel to line N. This is given to you. T1 and T2 are transversal. Transversal T1 intercept the line in point ABC. This is all thing is given, and T2 intersect line in point PQR. AB upon BC is equal to PQ upon QR. This thing you have to prove. Now we see that in proof. आता प्रूफ बघणार आहोत आपण त्याचं. प्रूफ. Draw segment PC which intersect line M at point D in triangle ACP. Here ACP BD, this segment is parallel to AP. So we can say that AP upon BC is equal to PD upon DC using basic proportionality theorem. Similarly, in triangle CPR, now CPR in this triangle, again what you can say that DQ is parallel to CR because all three lines L, M and R parallel. That thing is already given to you. Therefore, PD upon DC is equal to PQ upon QR. From first and second, observe this and what you can conclude. AB upon BC is equal to PD upon DC, and this PD upon DC is equal to PQ upon QR. So we write all these three things are equal from first and second. Therefore, we can say that AB upon BC is equal to PQ upon QR. This is the simple proof of these three parallel lines. Thank you for watching my video. Please like and share my video and subscribe YouTube channel and press bell icon for more videos.